घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. स्वामी ओम ग्रुप तर्फे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनी भव्य पालखी सोहळा मिरवणुकीचे आयोजनासह प्रकट दिन उत्साहात संपन्न. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त स्वामी ओम ग्रुप तर्फे श्री स्वामी समर्थ भव्य पालखी सोहळा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक श्री मृत्युंजयेश्वर मंदिर येथून सुरुवात होऊन श्री स्वामी समर्थ चौक इथपर्यंत करण्यात आली होती. लेझिमच्या तालामध्ये विद्यार्थी व मुलींनी पालखी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. यावेळी सकाळी महापूजा, अभिषेक व होम हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यानंतर महाआरती, तारक मंत्र व श्री स्वामी समर्थ नामजप करण्यात आला. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक आणि परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींसह अनेक भाविक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्वामी ओम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक जेऊर, उपाध्यक्ष प्रशांत थोरात, सरचिटणीस गोविंद मोहोळ, कपिल कुलकर्णी, महिला संघटक सरला पारख, खजिनदार संकेत जेऊर, संजय सिनलकर, चेतन कांबळे, महिला सदस्य किशोरी थोरात, युवा कार्यकर्ते मरिप्पा सक्री, विजय चिकमठ, ब्रह्मानंद नाटेकरी, श्री कोळी, संतोष जेऊर, रवी चव्हाण, मरियप्पा शेट्टी, मल्लाप्पा कुरकुंदीकर, शिल्पा वैद्य, भारती मारणे, समर अरविंद डमामी आदी सदस्यांनी केले होते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी स्वामी ओम ग्रुप व अभिनव विकास फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर व डॉक्टर पंडित संजय गरुड प्रस्तुत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली अभंगवाणी माझे माहेर पंढरी, भावगीत व भक्तिगीतांची सुमधुर संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर भाविक भक्तांसाठी स्वामी ओम ग्रुप तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त भाविकांनी आस्वाद घेतला. याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी. ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज, कोथरूड, पुणे. प्रभाग क्रमांक 31 म्हणजेच या भागाचा नगरसेवक पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेत निवडून आलो. या भागात काम करत असताना माझे मित्र आदरणीय अशोकजी जेऊर यांचा माझा परिचय निवडणुकीच्या निमित्ताने झाला. आज त्यांनी व त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून मला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं. या ठिकाणी स्वामींचा भक्ती बालाजीच्या रूपात दर्शन झालं. मन भारावून गेलं. पण त्याच्यापेक्षा जास्त मन भारावून जाणार हे आहे म्हणजे स्वामींचा जो आदेश आहे की लोकांच्या मुखामध्ये अन्न घालणं, हे गेले 22 वर्ष अशोकराव व त्यांचे सर्व सहकारी इथं निर्विघ्नपणे पार पडताय. ते बघून फार मनाला आनंद वाटतो की स्वामींचं वाक्य केलेल्या द्यावे आधी हे प्रसाद म्हणून जे बक्षीस करतात ते सर्व भक्त आज या ठिकाणी मी पाहतोय 5,000 ते 10,000 पब्लिक या ठिकाणी अन्न बक्षीस करत आहेत. या सर्व स्वामी भक्तांना परमेश्वर उत्तम आयुष्य आरोग्य देव. तसेच आमचे मित्र अशोकजी जेऊर यांना देखील हे काम करण्याची परमेश्वर गेले 25 वर्ष शक्ती देव अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यांच्या मठात न चुकता मी नेहमी दर्शनाला येतो आणि दरवर्षी शंकर भाऊ आणि आम्ही नेहमी येणार रोजचे न चुकता दर्शन. स्वामी देवाच्या सगळ्यांना शुभेच्छा. माझं नाव अशोक प्रसन्न जेऊर. मी गेले 22 वर्षापासून स्वामी समर्थ सेवेमध्ये करत आलो. माझा हा स्वामी समर्थांचा प्रकट दिनचा उत्सव एका भांड्यापासून मी चालू केला होता. तो आज 10,000 लोकांच्या घरात येऊन पोचलेला आहे. आणि मी 22 वर्षापासून असे तिकडनं माझे मित्रमंडळी, माझे बाकीचे मंडळाचे सदस्य सगळ्यांनी सहकार्य असल्यामुळे आणि नागरिकांचं प्रतिसाद मिळतो मला. आणि माझे बाकीचे राजकीय लोकांनी मला सपोर्ट करतात. कुठल्याही अडचण येऊ देत नाही माझ्यापर्यंत. कोणी विरोध केला तरी त्याला बरोबर
आपण समजून सांगतात की बाबा अशाला असं आहे अशाला असं आहे, त्या गोष्टी चालू राहिल्या तर लोक एक होतात तो विषय इथं सगळ्यांना समजून म्हणून विषय मिटवला जातो. त्यामुळं आता आम्ही काय करतो, युवा पिढीला हस्तगत करायचं चाललेलं आहे. मला आता आमचं 50 वय आता कार्यक्रमाला बरेच महिन्यापासून धावपळ करायचं आणि आम्ही अनेक रूपं केलीत स्वामी. यावेळी आम्ही करायचं आम्ही गोविंदा केलं आणि त्या कार्यासाठी फार धावपळ आणि फार वेळ झाला आणि लोकांना ती इच्छा असतो यावर्षी काय असं पब्लिक आम्हाला सारखं विचारत असतं. आणि गेले आणि लोक ज्येष्ठ लोकांचं जास्त कार्यक्रम कार्यक्रम जवळ आला असं महिन्याआधी तर आज याची करणार आहे का, मग याची काय करणार सारखं विचार. तर ज्येष्ठ लोकांच्या इच्छापूर्ती आणि त्यांचं समाधान असो आणि त्यांचा प्रतिसाद मला आहे म्हणून श्री स्वामी समर्थ. मी सर्वेश मेंदळे, पुण्यातील एक छोटासा हिंदुत्ववादी कार्यकर्ता. आज स्वामी ओम ग्रुपच्या माध्यमातून प्रगट दिनाच्या निमित्ताने आज इथं साक्षात स्वामींच्या पादुकासुद्धा आलेल्या आहेत आणि हजारोपेक्षा जास्त संख्येने इथं सर्व भाविक आज इथं दर्शन घ्यायला आलेले आहेत. महाप्रसादाचं सुद्धा नियोजन आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाप्रसाद तर संध्याकाळी आहे, पण सकाळी शेकडो भाविकांनी इथं रक्तदान शिबिरामध्ये स्वतःचं रक्तदान, जे की एक श्रेष्ठदान मानलं जातं, हा सुद्धा कार्यक्रम इथं चांगल्या पद्धतीनं पार पडला आहे. मी याच्यामध्ये सर्वप्रथम धन्यवाद देऊ इच्छितो अशोकजी जेऊर यांचे, जे ओम प्रतिष्ठान ओम ग्रुपचे जे सर्व आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून सर्व भाविकांसाठी इथं स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत आणि प्रसादाचा सुद्धा लाभ सगळेजण घेत आहेत. सर्व स्वामी भक्तांना प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी हर्षदा अभिजित कळंबे, माझी महिला पक्ष अध्यक्ष भाजप. ह्या ठिकाणी आज आपण प्रगट दिन साजरा करतो आहे. स्वामी समर्थांची कृपा आपल्या सगळ्यांवरती कायम असतेच आणि स्वामींचा आशीर्वाद देखील त्या ठिकाणी घेण्यासाठी आज बघितलं असेल आपण किती गर्दी या ठिकाणी लोकली आहे. अशीच गर्दी दरवर्षी या ठिकाणी बघायला मिळते. स्वामींबद्दल प्रेम आणि इथे आपली दादा आहेत त्या ठिकाणी नेहमी अतिशय सुंदर त्याबद्दल त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन करते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा या प्रगट दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. ज्या भक्तीनं आणि श्रद्धेनं आपण सगळेजण इथं स्वामींच्या दर्शनासाठी आलोय, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. 11 वर्षापूर्वी आमचे निर्माते कैलास वाणी साहेब यांनी देऊळ बंद हा चित्रपट आणला होता, जो प्रत्येक स्वामी भक्तांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. राघव शास्त्री त्याच्यावर सगळ्यांनी खूप प्रेम केलं आणि स्वामींचा महिमा काय असतो ते पाहिला. आज 11 वर्षांनंतर कैलास वाणी, जुईली वाणी सूर्यवंशी आणि जयश्री वाणी यांच्या वतीनं मी सांगतो की 11 वर्षांची तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे आणि या मे महिन्यात तारीख आम्ही लवकरच जाहीर करू, पण पुढच्या 2 महिन्यात या मे महिन्यात देऊळ बंद भाग 2 आता परीक्षा देवाची तुमच्या भेटीला येतोय. त्यामुळं 11 वर्षांनंतर स्वामी समर्थ गेल्यावेळी विज्ञानाचा लढा द्यायला आले होते, यावेळी स्वामी समर्थ शेतकऱ्यांच्या मदतीला येत आहेत आणि खूप मोठी गोष्ट तुम्हाला मे महिन्यात पाहायला मिळेल. जो अभूतपूर्व प्रतिसाद तुम्ही गेल्या वेळी दिला होता त्याही पेक्षा जास्त प्रेम तुम्ही देऊळ बंद भाग 2ला आता परीक्षा देवाची याला द्याल. खूप आवडेल. शंकर भाऊ बोर्डे हे आमचे मोठे बंधू आहेत, नेहमीच चित्रपटाच्या मदतीला आलेत. प्रत्येकाची स्वामी भक्ती, स्वामींच्या मदतीनं, स्वामींच्या आशीर्वादानं मे महिन्यात चित्रपटगृहात तुम्हाला पाहायला मिळेल. तारीख कैलास वाणी साहेब लवकरच जाहीर करतील. धन्यवाद. स्वामी समर्थ महाराज की, स्वामी समर्थ महाराज की, स्वामी श्री स्वामी समर्थ. आताच प्रवीणजीने आपल्याला दोन भाग मोहन जोशी हे डिक्लेअर झाले 100 वेळेस कळलं ना, 101 संमेलनाचे अध्यक्ष. मे मध्ये थोडा वर जरा दादा
मे मध्ये रिलीज होणार आहे. जसा भरभरून आपण देऊळमध्ये भाग घेतला, प्रतिसाद दिला, तसा 2 हा सुद्धा अप्रतिम सिनेमा तयार झालेला आहे. आणि स्वामींची लीला आणि स्वामी काय आहे, जसं 1 नंबरमध्ये देऊळबंद भाग 1 मध्ये बघायला मिळालं, तसं देऊळबंद 2 मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपण या सर्व स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी आणि आपल्या सर्व मित्रपरिवारांनी, तसं लहान मुलांनी पण या देऊळबंद भाग 1ला खूप अपेक्षेने पाहिलं आणि कृतज्ञता परिवर्तन झालं. तसं देऊळबंद भाग 2 हा सुद्धा फार अप्रतिम झालेला आहे. सर्वांनी तो बघावा ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींच्या भेटीला कुणी एकटं दुःख जायचं नाही, संपूर्ण कुटुंब, आई वडील मुलं मित्र असा एकत्रित पाहायचा. कारण स्वामी भक्तीचा जल्लोष संपूर्ण चित्रपटगृहात झाला पाहिजे. ज्यांना फक्त डब्यात नाही मिळणार, लाईनीत उभं राहणार, त्यांना फक्त जेवण मिळणार. नोट किती? प्लीज लाईनीत खूप आगतम सुस्वागतम स्वामी सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. त्याला दे रे बाबा, ए बाबा त्याला दे पहिले. अरे चल बरं इकडे हे लाईन करायला. ए डाळी चाय का?